इथे एका बाउलमध्ये एक मोठी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। मेजरिंग कपने म्हणाल तर पाऊण कप हे पीठ आहे। आता याच्यात 2 ते 3 चमचे दही टाकून घेते। जर तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर तुम्ही इथे पाव वाटी दहीसुद्धा टाकू शकता। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकायचं आहे, अगदी पाव चमचा। त्यानंतर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता हे सगळं चांगलं एकजीव केलं। हे एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचं थोडंसं घट्ट असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। ह्याच्यात गुठळ्या असायला नको, थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हे चांगलं एकजीव करता येतं। अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे। अगदी डोस्यांसारखं पातळ बनवायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता याचे ढिंडरे बनवून घेऊ। तर हे धिरडे बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला। त्यावरती सुरुवातीला तूप पसरवून घ्यायचं। तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणे तेलाचाही वापर करू शकता। तूप पसरवून घेतल्यानंतर त्यावरती आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं त्याचा अशा पद्धतीने आपल्याला धिरडं लावून घ्यायचं आहे। थोडंसं जाड ठेवायचं। आपला डोसा असतो तसं अगदी पातळ करायचं नाही आहे, थोडंसं जाड ठेवायचं। आता मंद गॅसवरती आपल्याला हे जे धिरडं आहे ते छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। वरून आपण थोडं थोडं करत तेल किंवा तूप सोडायचं म्हणजे हे जे धिरडं आहे ते छान खरपूस भाजलं जाईल। आता हे पहा, एक बाजू याची भाजून झाली आहे, त्याला मी उलटून घेतलं। आता मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती मी छान भाजून घेणार आहे। हे जे धिरडं आहे हे भाजायला थोडासा वेळ लागतो। अशा पद्धतीने चमच्याने किंवा उलटण्याने हे छान दाबायचं म्हणजे छान व्यवस्थित भाजलं जाईल आणि हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, एक धिरडं भाजायला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात। तर इथे अशा पद्धतीने हे धिरडं भाजून झालं आहे आणि जे मी पाऊण कप पीठ घेतलं होतं त्यात अशाच पद्धतीने 3 धिरडे याचे तयार झाले। एका ताटात 2 मोठी वाटी साबुदाणे घेतलेत। हे साबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। आता याच्यात आपल्याला बटाट्यात टाकून घ्यायचा आहे। तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे होते, ते उकडून साल काढून किसून घेतले। यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, जो मगाशी लाडून बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट 4 चमचे टाकला। त्यासोबत हिरवी मिरची टाकायची आहे, तर अगदी बारीक चिरून एक हिरवी मिरची इथे टाकली। चवीपुरता मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट। तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे। राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल। इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे, एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं। तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठंसुद्धा बनवू शकतात। तर हे पहा, इथे हे पीठ तयार झालं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे। आपल्याला केवढा छोटा किंवा मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो। आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायचे नाही। साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत। आता वडे तयार आहेत। वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा, गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतायत वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतं आहे। तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते। हे वडे शक्यतोवर गरम गरम खा म्हणजे छान खरपूस असे लागतात। आता सध्या पावसाचं वातावरण आहे, जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या, म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात। हा पदार्थ बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 कप दूध घेतलं आहे। दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे।
दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतलेत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय। इथे मी सुकं खोबरं वापरलंय। आता हे खारीक आणि खोबरं ह्या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचंय। एक 5 ते 7 मिनिटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची। खारीक मुळात गोड असते, त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी सुद्धा चालतं। तर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे। साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचंय आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचंय। तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे। आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकता। आता एक 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जी खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता। तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे। झटपट तयार होतो, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो। ही कचोरी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय। याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। त्यात अर्धी हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घेतली आहे। तुम्हाला किती तिखट हवंय ह्या अंदाजाने हिरवी मिरची वापरा। 1 चमचा तीळ टाकून घेतले, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी इथे टाकून घेतले। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत। चवीपुरता मीठ टाकायचंय। त्यानंतर अगदी पाव चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता कचोरीचं सारण तयार आहे। त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेत। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे, त्याचं साल काढून घ्यायचं आहे। आता हे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला कुस्करून घ्यायचे। बटाटे कुस्करून झाल्यानंतर याच्यात आपल्याला 2 चमचे भगरीचं पीठ टाकायचं आहे। त्यासोबतच तुम्ही याला बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा साबुदाण्याचं पीठसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून मी ह्या पद्धतीने हे सगळं मळून घेतलेलं आहे। आता कचोरीचं जे वरचं कवर असतं ते बनवण्यासाठीचं आपल्या इथे पीठ तयार आहे। आता ह्या पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा। तर हे पहा, या गोळ्याची मी छोटी पारी तयार करून घेतली आहे। त्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं ते भरायचं आहे आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे। तर इथे ही आपली कचोरी तयार झाली आहे। आता ही कचोरी आपण तळायला घेऊ। कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं। गॅसची फ्लेम हाय असताना ही कचोरी तेलात सोडली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम केली। मध्यम गॅसवरती आपल्याला ही कचोरी आता छान तळून घ्यायची आहे। छान सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली उपवासाची कचोरी तयार आहे। इथे आपल्याला लागणार आहेत 1 वाटी भिजून घेतलेले साबुदाणे, त्यात 1 ते 2 उकडून घेतलेले बटाटे किसून टाकून घ्यायचे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि याचा आपल्याला छान डो तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, ह्या पद्धतीने हे सगळं मळून झालेलं आहे। आता हातात एक गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याला एखाद्या वाटीचा किंवा कटोरीचा आकार द्यायचा। त्यानंतर आप्पे पात्राला तेल लावून त्यावरती आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या कटोऱ्या तयार करून घेतल्या आहेत। आता मध्यम गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला ह्या कटोऱ्यात शिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हे तळूनही घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आप्पे पात्रातल्या ज्या कटोऱ्या होत्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते ह्या पद्धतीने तेलात तळून घ्यायच्या आहे। ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। कटोऱ्या तळून झालेल्या आहेत। आता एका डिशमध्ये आम्ही काढून घेतल्या। त्यात थोडासा उकडलेला बटाटा, थोडासा उपवासाचा चिवडा, थोडेसे उपवासाचे जे वेपर्स असतात किंवा केळ्याचे वेपर्स असतात ते मी इथे कुस्करून टाकून घेतले, थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतली आहे आणि वरती डाळिंबाचे दाणे टाकून बटाट्याचे वेपर्स ठेवून ही कटोरी चाट सर्व करायची आहे। तर इथे आपली ही उपवासाची कटोरी चाट तयार झाली आहे।